अदिती चल 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 लवकर. चलो. हा बघा ओ बघा 3 मिनिटं राहिले 3 मिनिटं 7 वाजायला 3 मिनिटं राहिले. बर सारखं 3 मिनिटं राहिली आहे 3 मिनिटं राहिली आहेत असं सांगायची काही गरज नाहीये. मला हे घड्याळ कळतं म्हटलं. आणि काय हो झाला 1-2 मिनिटं उशीर तर काय एवढं बिघडणार आहे. 2 मिनिटं हो काय बोलताय तुम्ही. 2 सेकंदामुळे मोठमोठे सेनापती लढाई हरल्याची उदाहरण आहेत इतिहासात माहितीये काय. हो मग? पण तुम्ही काही सेनापती नाही आहात आणि आपण लढाई खेळत नाही आहोत. अरे नाही कशी ही लढाईच आहे. मी तुम्हाला सांगतो ना ही लढाईच आहे. ही तत्वांची लढाई आहे लक्षात ठेवा. या लढाईत कोणाला क्षमा नाही. मग आता तुम्ही तेच करत बसा. नाहीतरी तुम्हाला माणसांपेक्षा तत्वच जास्त महत्वाची आहेत. नाही तसं नाहीये. माझं काय त्या मुलांशी शत्रुत्व नाहीये तुम्हाला सांगतो. पण काय उठसूट आपण त्यांना अशी सूट द्यायला लागलो उद्या डोक्यावर बसतील माझ्या. हा टोला वाजला. मुलं आली वाटतं. बेल वाजली काय. हा बरं झालं बाई तुम्ही अगदी वेळेवर आलात. नाहीतर आता तलवार घेऊन लढाईच खेळावी लागली असती तुम्हाला यांच्याशी. लढाई ते तुम्ही हिच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. काय तुम्ही वेळेत आलात म्हणून तुमचं अभिनंदन. 7 वाजता पोचायचं म्हणून कामं अर्धवट सोडून आलो आम्ही. शाबाश. आमच्या नियमांचं पालन करण्यासाठी तुम्ही काम अर्धवट सोडून आलात. आय एम प्राऊड ऑफ यू. पण एक गोष्ट राहिली अजून. आता काय राहिलं आणखी. अजून तू बोल नको मध्ये. तुम्ही बोलतोय ना. आय एम प्राऊड ऑफ यू. हा अहो ते झालं आता बोलून. हा विरारचा पत्ता तुम्ही दिलात मला बरोबर. पण तो पत्ता खरा आहे हे सिद्ध करण्यासाठी तुम्हाला पुरावे द्यावे लागतील लक्षात ठेवा. हो तुम्ही ना उद्या यांना विरारला घेऊन जा तुमच्या बरोबर. म्हणजे मग त्यांचा जीव भांड्यात पडेल. झाली का तुमची उलट तपासणी. हो झाली. पण तुम्ही उगाच ह्यांच्या समोर मी खलनायक असल्यासारखं चित्र रंगवू नका सांगून ठेवतोय. काय मी जे काय करतोय ते ह्या पोरांच्या भल्यासाठी करतोय. तुम्हाला आता नाही समजायचं. वेळ आल्यावर समजेल लक्षात ठेवा. कळलं. तुम्हाला जे करायचंय ना त्याचं महत्व यांना कळलंय. बर तुम्ही दोघं आता आवरून घ्या. मी जेवायला वाढते. उद्या पुन्हा सकाळी लवकर उठायचं असेल ना. जा आवरून घ्या. अहो चला तुम्ही पण चला जेवायला. हा येतो. कड्या लावायच्यात मला. जा मी आलो. अगं मंगळसूत्र कुठे आहे. लोकल मधून ट्रॅव्हल करते ना तर भीती वाटते जर कोणी खेचून घेतलं तर. म्हणून पर्समध्ये ठेवलंय ते. 2-2 भाज्या का केल्यास. कारल्याची भाजी जयला आवडत नाही ना म्हणून त्याच्यासाठी बटाट्याची भाजी केली. तू सुनबाई आहेस ना. थोडा सासूपणा केला तर चालेल ना. अगं हे तुझंही घर आहे. सकाळी यांनी तुम्हाला वेगवेगळं जाताना पाहिलं. तुम्ही खरंच काही लपवत नाही आता. देवी कशी आहेस. मी बरी आहे. तुम्ही दोघे बोलत बसा मी येते.
अगं आदिती काय ग काय झालं आदिती काय ग काय होते बाळा का रडतेस हा ए बाळा आदिती शांत हो बाळा शांत हो सांग बरं काय झालं हा काकू आता सहन नाही होते खरंच सहन नाही होते आता अगं पण काय झालंय का एवढं आम्ही आम्ही तुमच्याशी खोटं बोललो तुमच्याशी ऑफिस मध्ये आम्ही सगळ्यांची खोटं बोललो आणि आता हे खोटेपणाचं ओझं सहन नाही होते काकू अगं पण काय एवढं खोटं बोललात काकू पैशाच्या अडचणीमुळे आम्हाला गिरगावचं घर विकावं लागलं त्यात जयचा सुद्धा बिझनेस मध्ये लॉस होत होता आणि आम्हाला एकाचे 5 लाख रुपये परत करायचे सगळ्याच बाजूने इतक्या अडचणी आल्या की आम्ही दोघांनी नोकरी करायचं ठरवलं आणि तेव्हाच आम्ही देव टूर्स अँड ट्रॅव्हल्स मध्ये नोकरी मिळवली पण तिथे लग्न झालेले नोकरी करू शकत नाही म्हणून मग आमचं लग्नच नाही झालंय असं म्हणून आम्ही तिथे नोकरी करायला लागलो काकू खरंच सांगते आमच्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नव्हता कारण जयच्या घरचे सगळे विरारला शिफ्ट होत होते आणि आम्हाला नोकरीमुळे तिथे शिफ्ट होणं शक्य नव्हतं म्हणून मग आम्ही घर शोधायला लागलो आणि मग हे घर मिळालं आम्हाला काकू काकू खरंच हे सगळं आम्हाला तुमच्या कोणाहीपासून लपवायचं नव्हतं पण काकू आमच्याकडे पर्यायच नव्हता दुसरा तुमच्यासारख्या देव माणसांना आम्ही फसवतोय याची खूप खंत वाटते आम्हाला आणि म्हणूनच मग आज ठरवलं मी की काहीही झालं ना तरी तुम्हाला जे कराय ते सगळं येऊन सांगणार ऑफिस मध्ये कळू नये की आमचं लग्न झालंय म्हणून आम्ही रोज वेगवेगळ्या दिशेने जातो मी माझं मंगळसूत्र लपवते आणि इथे काकांना आमचा संशय येऊ नये म्हणून आम्ही एकत्र फक्त बस स्टॉप पर्यंत जातो काकू काकू खरंच सांगते आम्हाला हे सगळं तुमच्यापासून लपवायचं नव्हतं काकू आम्हाला हे सगळं नाईलाजाने करावं लागतंय तुमच्यासारख्या देव माणसांपासून आम्ही हे सगळं लपवलंय ना हे मला मनातून खूप खात आहे झोपही लागत नाही म्हणून आज मग शेवटी ठरवलं की काहीही झालं ना तरी तुम्हाला येऊन सगळं खरं सांगायचं काकू तुम्ही आम्हाला वाटलं तर घरातून बाहेर काढा पण या अपराधीपणाच्या भावनाने तुमच्या समोर वावरणं शक्य नाही आता अगं आदिती काय बोलतेस तू हे शांत हो बघू काय काय चाललंय एवढ्या रात्री दोघींच हा हिच्या डोळ्यात पाणी का काय झालंय काही नाही तुम्ही उगीच संशयाने बघू नका तिला तिच्या आईची आठवण आली म्हणून ती माझ्या जवळ आली आणि आईची आठवण आल्यानंतर डोळ्यात पाणी येणारच ना
जय आटपला की नाही तुझं? अरे किती वेळ घेणार आहेस तू आंघोळीला? इतका वेळ लागतो का? ए तू अण्णांशी बोलून घे, माझं झालंच आहे. माझं मगाशीच अण्णांशी बोलून झालंय. आणि कधीपासून गेलायस तू आत? इतका वेळ लागतो का आंघोळीला? देव जाणे काय करतोय इतका वेळात. ए काय करतोय म्हणजे? आत येऊन बघ काय करतोय ते. जय ए ये ना आत ये ना. जय चल आता पटापट आटप, मलाही आटपायचंय. जरा पाठीला साबण लाव माझ्या, आत ये आता. जय बास झाला आता, लवकर ये बाहेर. हो का आता का लाजतेस? बायको आहेस ना माझी, मग माझ्या पाठीला साबण लावायला कसली लाजतेस? ये ना. काकू तुम्ही या ना. अगं उशीर होत असेल तर माझ्या बाथरूम मध्ये जा ना. आमच्या दोघांच्या आंघोळी झाल्या आहेत. नाही नाही येईल ना तो आता, झालंच असेल त्याचं. येईल तो. बरं मला सांगा, तुम्ही बीपी चेक केलं का? हो केलं. माझं बीपी नॉर्मलच असतं ग. तुझ्या काकांचं बीपी वाढलंय. का काय झालं? ते काय नेहमीच पराचा कावळा करत असतात. बरं मी तुला सांगायला आले होते, लवकर आटप आणि ये तिकडे. आलेच येते. जय किती वेळ आंघोळीला? ए माझी आंघोळ कधीच झाली होती. तर काकूंसमोर असा येऊ का बाहेर? बाहेर का आलास पण तू? मी आले असते ना आत, तुझ्या पाठीला साबण लावायला. अच्छा, मॅडमचा मूड चांगला दिसतोय आज. खरंच खूप चांगला आहे. जेव्हापासून मी काकूंशी सगळं बोलले ना, खरंच मन मोकळं झाल्यासारखं वाटतंय. अगदी टेन्शन फ्री. चला मग बाथरूम मध्ये. हे गप्प बस. बास आता आटप तू. कळलं? मी जाऊन आटपते. औषधानं घात केला. तुला सांगतो सगळा काल औषधानं घात केला. काय कधी कधी बेचकीत ताणलेले शब्द सुद्धा औषधामुळे असे निसटून पाण्यासारखे जातात वाट. काल नेमकं हेच झालं. त्यामुळे आज ठरवलंय मी, आज नो औषध, आज इंजेक्शन. येऊच दे त्यांना, बघतो आता. मग मी देखील त्यांची वाट बघते. काय सांगतेस काय? तुम्ही पण वाट बघताय? आय एम प्राऊड ऑफ यू. वा, आता येऊ दे दोघं. स्पष्ट काय ते दोघांनी मिळून विचारून टाकू आपण त्यांना. आले. या 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 या. तुमचीच वाट बघतोय, मला बोलायचंय तुमच्याशी. हा अहो काय? जरा ही खुर्ची घ्या ना इकडे. अच्छा इथे करूया का हा, प्रोग्राम? हा. अरे वा, थांबा. या. ठीक आहे, ठेवतो. बसा. अहो हा? अशी नाही, अशी इकडे हा? तोंड करून. अशी इथे? चुकली. हा, हा. हा. हो का? अशी. हा बस गा आधी ती. हा बसा. बस. हा आलेच मी एका मिनिटात. हो हा. अगं ओटी भरायची होती ना, म्हणून वाट बघत होते. खरं सांगू का, लग्नानंतर आज पहिल्यांदाच कोणीतरी माझी ओटी भरणार आहे. अगं नवरात्रीत सुवासिनीला देवी मानून तिची ओटी भरायची असते. धराव हे जरा. हा
खर्चायचे नाहीत बर का. जपून ठेव. शकुनाचे आहेत ना ते, भरभराट होईल. आणि तांदूळाचे थोडे दाणे ओटीत ठेव आणि बाकीचे ह्या ताटात. थांब हं जरा. या ठेव ह्याच्यात. यशवंत व्हा. आता लवकरात लवकर पाळणा हलू दे बर का. म्हणजे असा आशीर्वाद देण्याची पद्धत असते. आणि पद्धत म्हणून नाही, मी अगदी मनापासून बोलते. काका नमस्कार करतो. काका सॉरी, आमच्यामुळे तुम्हाला मनस्ताप झाला. काका निघायला लागेल आम्हाला, उशीर होतोय. हो हो हो. निघा, उशीर होईल. येतो काकू. या. अरे तिथं ते कुंकू, मंगळसूत्र, त्या बांगड्या प्लीज काढून ठेव ना. मला वाटलं मी छान दिसते म्हणून बघतोयस माझ्याकडे. अगं पण तू छानच दिसतेयस. पण तुझं हे छान दिसणं आपली नोकरी धोक्यात आणू शकतं ना. पण मला छान वाटतंय ना. जय, असं पहिल्यांदा झालंय की आज कोणीतरी माझी ओटी भरली. जर का आई असत्या तर त्यांनी माझी ओटी भरली असती ना. सो हे सगळं राहू देत ना थोड्या वेळ असंच प्लीज. की मी छान नाही दिसत आहे अगं पण का तुला दुसरं कोणीतरी आवडायला लागले? दुसरं? आधीच 2 मुली आवडतात, तेवढ्या पुरेत माझ्यासाठी. अजून तिसरं कोणी नकोय. कोण दोघी तुला आवडतायत? एक ऑफिस मधली अदिती आणि एक घरातली अदिती. बघ ना, ऑफिस मध्ये आपली जी नजरानजर होते त्याने असं सतत फील येत राहतो की आज ना उद्या या मुलीला आपण प्रपोज करायचं. आणि नेमकी तीच मुलगी माझी बायको म्हणून माझ्या बरोबर असते. मस्त वाटतं. आणि तू इतकी छान दिसतेस ना अदिती की ऑफिसला जाऊच नाही असं वाटतंय. जय, बास झालं. चला, बस स्टॉप आलाय. अदिती, तू या स्टॉपवर न बस पकड, मी पुढच्या स्टॉपवर न घेतो. जय, हे घे. पैसे नाही येत ना तुझ्याकडे? राहू दे ते अदिती. अगं बसचा पास आहे माझ्याकडे. जय हे ठेव. सुट्टे करून घेऊ नंतर. अदिती, हेही दिवस जातील. प्लीज विश्वास ठेव. चला आता. आणि बसमध्ये आठवणीने कुंकू, मंगळसूत्र आणि बांगड्या काढून ठेव प्लीज.